एव्हरीवन, सो वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी आता जाते आहे दादाच्या संगीतला, म्हणजे रोशन दादाच्या संगीतला जाते आहे आणि त्याच्यासाठी मी होते आता रेडी। तर संगीतमध्ये डान्ससुद्धा आहे, पण प्रॅक्टिस वगैरे काहीच नाही केलेली आहे आणि पण संगीतमध्ये दादानी बोलावलेलं आहे। उद्याला हळद आहे, त्याच्यानंतर सायंकाळला त्याचं लग्न आहे। तर चला मी आता करते आहे मेकअप। मी दोन आउटफिटमध्ये थोडी कन्फ्यूज होती, ते मी तुम्हाला मे बी होऊ शकते दाखवणार किंवा नाही दाखवणार। तर मी एक डिसाईड केलेला आहे, गोल्डन कलरचा आउटफिट मी वेअर करणार आहे। आणि म्हणणार की तुमच्याकडे बेडरूम नाही आहे का, तुम्ही तिथे मेकअप करता? आहे माझ्याकडे बेडरूम, पण मी बेडरूम नाही, मला हॉलच खूप जास्त आवडतो, त्याच्यामुळे मी मॅक्झिमम शूट जे आहे ते हॉलमध्ये करते। आणि माझं साईडचं सुद्धा हॉल आहे, तर तिथे सुद्धा सेटअप पूर्ण लावलेला आहे मी। चला तर तुम्हाला दाखवते मी मेकअप करणार आहे, मी कसं मेकअप करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। देन मी कुठला आउटफिट वेअर करणार ते पण तुम्हाला दाखवणार, तर तुम्ही कंटिन्यू माझ्या चॅनलला बघत राहा आणि मी मेकअप कसं करणार ते सुद्धा बघा आणि मेकअप कसं झालेलं आहे ते सुद्धा सांगणार मला। सो बाय बाय। आधी मी माझ्या स्किनला छान टिश्यूने मी क्लीन करून घेईन, यू नो टिश्यू। आणि तुम्हाला हे माहिती आहे की टिश्यू तुम्ही मेकअप रिमूव्हरसाठी सुद्धा यूज करू शकता। त्यानंतर तुम्ही हा वाईप्स जे आहेत याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स येतात, जसं ॲलोवेरा फ्लेवर्स, मँगो फ्लेवर्स, ऑरेंज फ्लेवर्स। सो माझ्याकडे 2-3 फ्लेवर्स आहेत। मी याला मेकअपच्या आधी फेस क्लीन करण्यासाठी सुद्धा यूज करते। हा टिश्यू आहे, वाईप्स आहे, आणि मी माझा जो फेस आहे पूर्ण क्लीन करते आहे। आधीच मी ऑलरेडी वॉटरने माझा फेस क्लीन करून घेतलेला आहे। टिश्यूला थोडंफार आय थिंक मे बी होऊ शकतं लागलं आहे, थोडं फेस वॉशने क्लीन केल्यावर सुद्धा टिश्यूने तुम्ही प्रॉपरली त्याला छान क्लीन करून द्या। तसं टोनरसुद्धा मी नायकावरूनच बोलावलेला आहे, मॉइश्चरायझर टोनर प्लमचा आहे, हे रोज वॉटर आणि टोनर। मॉइश्चरायझर सर मी नेव्हिया पण यूज करते, बट मी आता सध्या हा मॉइश्चरायझर यूज करते। माझ्याकडे व्हॅनिला नायकावरून बोलावलेला आहे मी व्हॅनिलाचं मॉइश्चरायझर, मी प्रॉपरली माझ्या फेसवरती लावून घेतलेला आहे। तुम्ही कुठला पण मॉइश्चरायझर यूज करू शकता जो तुम्हाला सूट होणार। तो मी नेव्हियावाला सुद्धा यूज करते कधी कधी, आणि कधी कधी हा सुद्धा लावते। तर मी याला व्यवस्थित घेतलं आहे, म्हणजे लावून घेतलं आहे सॉफ्टली प्रॉपरली। आणि मॉइश्चरायझर खूप जास्त यूज करते ॲक्च्युली, कारण की मला खूप ऑइली स्किन खूप जास्त आवडतं, त्याच्यामुळे मी मॉइश्चरायझर जास्त लावून घेते। तुम्ही बघा, ठीक आहे। आणि मी 2 मिनिटं थांबून जाणार आता, त्याच्यानंतर मी लावते कॅनडाचा जो पीच क्रीम आहे ना, मॉइश्चरायझर टिंट जे आहे, टिंट मॉइश्चरायझर ते यूज करते आहे। याने पण स्किन खूप शायनी करते, तर मी एवढं घेते आहे। तुमच्या फेसनुसार तुम्ही यूज करू शकता। हे पण मॉइश्चरायझर खूपच छान आहे, म्हणजे याने पण फेस शायनी करतो। प्रॉपरली तुम्ही डॉटमध्ये हे प्रॉपरली लावून घ्यायचं, एकदम हाताला असं घासून वगैरे नाही लावायचं। कधीच कुठली पण क्रीम असो, फाउंडेशन असो, काही पण असो, असं हाताला लावून हे नाही करून घ्यायचं, ते फेसवर टॅप करायचं। किंवा मॉइश्चरायझर आता ठीक आहे, पण क्रीम वगैरे असो किंवा फाउंडेशन असो, त्याला प्रॉपरली ब्लेंड करून घ्यायचं तुम्ही। छान आहे फेसेस कॅनडाचा टिंट मॉइश्चरायझर। प्रॉपरली तुम्ही ब्लेंडरनी आणि तुम्ही तुमच्या फिंगर्सनी पण प्रॉपरली त्याला ब्लेंड करू शकता, कारण की जोपर्यंत तो प्रॉपरली ब्लेंड होणार नाही तोपर्यंत तुमचं नाही तर ते फेसवरती माहिती का असं फाउंडेशन असो किंवा मॉइश्चरायझर असं फुटल्यासारखं दिसतो। कन्सिडर जिथे जिथे तुम्हाला वाटतं की ब्लॅक डार्क्स आहे, मला तर जास्त नाही आहे, पण तुम्हाला जर असं वाटत असणार तुम्ही तिथे प्रॉपरली लावू शकता। तर मी कन्सिलर प्रॉपरली ब्लेंड करून घेतलेला आहे, सो तुम्ही बघू शकता। फाउंडेशन तुम्ही कुठलं पण फाउंडेशन तुम्हाला फेसला जो सूट होत असणार तुम्ही तो यूज करू शकता। मी तर एकदम नॉर्मल फाउंडेशन यूज करते माझ्या स्किन टोनचा। येलो शेड घेतलेला आहे मी, की मला जास्त व्हाईट नाही आवडत, त्याच्यामुळे मी जास्त तर माझ्या फेसवरती येलो शेड यूज करते मी। आणि तुम्ही तुमच्या नेकला सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचं, कारण की काय होतं ना, खूप जणांचं मी बघितलेलं आहे, फाउंडेशन लावतात फेसला आणि जे नेक राहते ना, म्हणजे मान जे राहते ना, ती काळीच्या काळीच दिसते। म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही गोरे आहात बरोबर आहे, पण तुमचा जो चेहऱ्यावरती तुम्ही जो मेकअप केलेला आहे ॲटलिस्ट तो आणि तुमचा नेक तरी ॲटलिस्ट सेम दिसली पाहिजे ना, नाहीतर ते काय होतं फेस दिसतो गोरा आणि तुमची जी नेक असते, तुमची मान जी असते पूर्ण काळी काळी दिसते, तर खूप बेकार दिसतो। ते फोटोमध्ये पण दिसायला बेकार दिसतो आणि कोणी पण आपल्याला म्हणतो सुद्धा की ओळखायला येतो की तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही किती मेकअप थोपलेला आहे म्हणून, बरोबर की नाही? त्याच्यामुळे कधी पण फेसवरती मेकअप करायच्या वेळेस आपल्या नेकला सुद्धा त्याच म्हणजे तेवढ्याच अमाऊंटमध्ये तुम्ही फाउंडेशन किंवा चेहऱ्याला जे लावते ते तुम्ही तुमच्या नेकला सुद्धा लावा, म्हणजे जेणेकरून इक्वल दिसली पाहिजे तुमची मान आणि तुमचा फेस, नाहीतर ते काळे आणि गोरं दिसणार। तर आईची कामं पण झालेली, आता आई लेखी काम करायला बसणार आहे। आई नाही जाणार आहे आमच्यासोबत संगीतला, आई उद्या लग्नाला येणार आहे। इथे म्हणजे ते
क्रीज लाईन नाही व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी ते सुद्धा मी फिट मीचं यूज करते आहे. मला कॉम्पॅक्ट ॲक्च्युली आवडतच नाही खरं सांगायचं मला. मी चेहऱ्याला प्रायमरसुद्धा नाही लावलेला आहे, पण तरी पण माझा मेकअप लॉंग लास्टिंग राहतो. मी प्रायमर खूप क्वचित यूज करते. आहे माझ्याकडे ॲक्च्युली एनवायनीचा आहे प्रायमर, तर तुम्ही तो सुद्धा यूज करू शकता, पण मी नाही केलेला आहे. तर सर्वात आधी तुम्हाला क्लीन करून घ्यायचं आहे फेस. त्याच्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर करायचं आहे, टोनर लावायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला प्रायमर लावायचा आणि प्रायमर नंतर तुम्ही कन्सिलर लावू शकता. त्याच्यानंतर फाउंडेशन नंतर राहतो कॉम्पॅक्ट पावडर. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला ब्लशर असतो, हायलायटर असतो, ते मी तुम्हाला प्रोसेसिंग दाखवणार आहे. तर मी आता करते डोळ्याचा मेकअप. तर माझा लेहंगा आहे गोल्डन कलरचा, तर मी त्याच्यावरती थोडं आय मेकअप डार्क करणार. तर माझा विचार आहे की थोडं ब्राउनिश करायचं. तर माझ्याकडे ब्रशची किटच आहे, पण मी नॉर्मली फिंगर्सनीच, माझा विचार आहे फिंगर्सनीच लावायचं. आणि ॲक्च्युली मला पार्लरचं मेकअप सूट पण नाही होत आणि मला आवडत सुद्धा नाही. त्याच्यामुळे मी क्वचित दॅट मीन्स मी घरीच मेकअप करते. मला घरीच मेकअप करायला आवडतं. मी बाहेरचं मेकअप करतच नाही. एखाद्या वेळेस जर शूटला वगैरे बोलावलं दीपाताईने तेव्हा मी करते, तेव्हा पण त्यांना माहिती आहे की मला जास्त मेकअपच नाही, एवढं सफिशियंट आहे. आयब्रो पेन्सिल म्हणजे मस्काराने मी ॲक्च्युली मस्कारानेच यूज करते, त्याची पण मस्काराचंच यूज करते, कारण की मला जास्त आयब्रो पेन्सिल करणं पण नाही आवडत. आय नो माझे पातळ आहेत म्हणून, पण तरी मला आवडत नाही, ते खूप जास्त वाटतं. ते पण आहे माझ्याकडे, ते आहे मेकअपमध्ये की काही जर याच्यामध्ये कोणी असं पण असू शकतं, पार्लरवाले पण येऊ शकतात. तर प्लीज तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की मागे पुढे काही होत आहे का. ते मी माझ्या पद्धतीने मेकअप असं करते, असं माझं सांगणं आहे की तुम्ही माझ्याकडून शिका, असं काही माझा उद्देश नाही आहे. पण मी अशा पद्धतीने माझा मेकअप करते. माझं मेकअप रुटीन असं आहे. तर तुम्ही सुद्धा घरगुती मेकअप करू शकता. म्हणजे घरी ॲटलिस्ट माझा तर मेकअप केल्यावर तर कोणाला वाटत नाही की मी घरी केलेला आहे, पण मी माझं सांगते तुम्हाला, माझ्या मनातल्या ज्या फिलिंग्स आहेत ते शेअर करते तुम्हाला. आणि हायलायटर किती लावून घेऊ. आधी थोडं आय मेकअप व्हायचं आहे, तर मी मास्कारा वगैरे व्यवस्थित लावून घेते. आधी माझे लॅशेस जे थोडे वरती करून घेते मी. माझ्याकडे ती मशीन पण आहे लॅशेसची, पण मी त्याचा क्वचितच यूज करते, न केल्यासारखंच करते, कारण की मला खूप कंटाळा येतो बरं का. त्याच्यामुळे मी सिम्पल अँड सोबर. सो लुक ॲट माय आईज. कसे वाटते आहे, कसे वाटते माझ्या आईज बघा. खूप छान. स्टिक आहे माझ्याकडे. अंतर आलेलं आहे ब्लश. सो मी लिक्विड ब्लशच यूज करते ॲक्च्युली. ब्लश हे मिशोवर पण अवेलेबल आहे आणि नायकावर सुद्धा आहे. तर हे मी मिशोवरूनच बोलवलेलं आहे. ॲक्च्युली मी मॅक्झिमम प्रोडक्ट नायकावर चेक करते. नायकावर जर असले ते जर मेशोवर जर असणार तर मी मेशोवरून सुद्धा बोलवते. मॅक्झिमम तुम्हाला तर माहितीच आहे, मी आता मिशोची ॲड करते आहे, तर सगळे प्रोडक्ट मी मिशोवरून बोलवते. कॉस्मेटिक वगैरे मी नायकावरून बोलवायचे, बट मी जो फेसेस कॅनडाचा जो मॉइश्चरायझर आहे तो मिशोवरूनच बोलवलेला आहे. आणि ही जी ब्लशर आहे चिक स्टेन म्हणून आहे, तर हा मी मिशोवरूनच बोलवलेला आहे. छान शाईनी करतो फेस. इथे पण लावू शकतो. बघू शकता फेस ब्लशर. आणि आय लाईक ब्लशर, मला खूप जास्त ब्लशर आवडतं. ॲक्च्युली मी कधी कधी तर असं होतं की मी फाउंडेशन वगैरे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आणि मी ब्लशरच लावून घेते. आय लाईक ब्लशर, खूप जास्त आवडतं मला ब्लशर. तर आता लावायचं आहे लास्टमध्ये. लास्ट दॅट मीन्स आता लावायचं आहे हायलायटर. सो हायलायटर, वेर इज माय हायलायटर. सो हायलायटर सो तुम्हाला कुठला आवडतो त्याच्यावरती डिपेंड करतो. सो मी आता गोल्डन यूज करते आहे. असं लावायचं व्यवस्थित इथे, ज्याने काही ती पण हायलाईट होणार. माझ्याकडे लिपस्टिकचा खूप जास्त स्टॉक आहे, म्हणजे प्रत्येक कलर आहे. तर मी यूज करणार आहे ही ब्राऊन लिपस्टिक. ॲक्च्युली मी जो आयशॅडो लावलेला आहे तो माझा ब्राऊन आहे, त्याच्यामुळे मी लिपस्टिक ब्राऊन लावणार आहे. आणि आणखी मी गोल्डन कलरचा लेहंगा घालणार आहे, त्याच्यामुळे हे लागते मी ब्राऊन. त्याला शेप देऊन देते.
लिपस्टिक कशी लावायची तुम्हाला सांगते. असा आकार. नाच रहे मेकअप फिक्सर फेसेस कॅनडाचाच आहे. खूप छान फिक्सर आहे, तुम्ही सुद्धा बोलवू शकता. मिशोवर सुद्धा अवेलेबल आहे. तर भरपूरशे प्रोडक्ट मिशोवर सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला जर लिंक पाहिजे असणार तर मी नक्की तुम्हाला लिंक देणार. आणि तुम्हाला माझे मिशोचे व्हिडिओ कसे वाटते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही. आणि आणखी काय बोलवायचं ते पण सांगा. आणि मेकअप कसा वाटतो आहे, मेकअप ट्युटोरियल कसा वाटतो आहे ते पण सांगा. छान वाटतो आहे की नाही माझा मेकअप, शाईन करतो आहे का. आता मी घालणार आहे आउटफिट. Wow! Yo no te he dicho aún, yo no te he dicho aún, ya no hay versos para ti, sin razones que seguir, ya verás como no vuelvo, para mí no queda duelo, como el कसा वाटला तुम्हाला मेकअप, आउटफिट, ज्वेलरी आणि डान्स नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला मेकअपशी रिलेटेड काही विचारायचं असणार तर सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला संगीतचा, हळदीचा आणि लग्नाचा ब्लॉग सुद्धा बघायला मिळणार आहे. तर कंटिन्यू चॅनलला बघत राहा. बाय बाय, लॉट्स ऑफ लव्ह एव्हरीवन.